कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तनया तनया बस 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 राहू दे मी करते आणि तुला नाही जमणार। अगं का नाही जमणार? नाही, प्रयत्न तर करू दे ना वहिनी, मला जमेल हळूहळू। आणि तसाही मी आईंना शब्द दिलाय की मी एकटीच ही सगळी लाकडं फोडणार आहे। तनया ऐक माझं ऐक। आईने शिक्षा दिली तुला आणि एवढी सगळी लाकडं एकटीने फोडणं नाही जमणार। मदत करते तुला, प्लीज दे। खरं सांगू वहिनी, या आजपर्यंत जेवढ्या काही गोष्टी घडल्या ना, त्यातनं मी खूप शिकले। मी तू आता म्हणतेस ना, आईंनी ही कामं दिलीत, खूप कामं दिलीत, पण मला ही शिक्षा वाटतच नाही अगं। उलट मला असं वाटतं हे तर माझं ट्रेनिंग आहे, जे मला खूप आधीच मिळायला पाहिजे होतं। तरी आत्ता मला कळतंय तुमच्या सगळ्यांची किती वाईट वागले। माझी मम्मा जशी सांगत राहिली तसं मी तुमच्याशी वागत राहिले आणि तुम्हाला सगळ्यांना किती त्रास दिला। या घरात येतानाच ना मनात एक सुडाची भावना घेऊन आले होते। तुला माहिती आहे अखिलवर किती प्रेम आहे, ते असतानाही त्या सगळ्याकडे दुर्लक्ष करत ना मम्मा जसं सांगत राहिली मी तसंच वागत राहिली हो तुमच्याशी। म्हणजे तू मला चांगल्या गोष्टी सांगायची, आई सांगायच्या, पण मला ना असं वाटायचं तुम्ही सगळे मिळून ना मला शिक्षा देताय। हावणी वहिनीचा पण मला कधी कधी राग यायचा, असं वाटायचं हे मलाच का सगळी कामं सांगतायत, मला नाही करायची आहेत कामं। पण आज मला कळतंय तुम्ही मला कामं सांगायचात कारण माझ्यातला आळशीपणा दूर व्हावा। तुम्ही सगळं माझ्या चांगल्यासाठी करत होता वहिनी, याने मला विश्वास आहे। आई मला ही सगळी कामं करायला लावतात ना, त्यातून नक्कीच मला काहीतरी शिकायला मिळेल। मला ही शिक्षा वाटतच नाहीये का, मला तर हे माझं ट्रेनिंग वाटतंय। आज तुझ्यातली खरी तनया बघायला मिळाली, खूप बरं वाटलं, खूप प्रसन्न वाटलं। खरं सांगू वहिनी, होळीचा खरा अर्थ ना मला आज कळतोय। हे आईने मला सांगितलंय, माझ्यात जेवढे वाईट गुण आहेत, द्वेष आहे, वाईट सवय आहेत, वाईट गोष्टी आहेत ना, मला हे सगळ्या होळीमध्ये जाळून टाकायचे। म्हणून मला आईने दिलेला शब्द पाळायचा आहे। मला ही सगळी कामं एकटीने करायची आहेत। पण या सगळ्या कामांमध्ये तू एकटी नाहीयेस, आम्ही सगळे तुला मदत करणार आहोत। म्हणजे हो, आम्ही सगळे तुला मदत करणार आहोत। वसुवहिनी, तू मला खरंच माफ केलंय ना ग? मी तुझ्याशी खूप चुकीचं वागले, सॉरी, खरंच सॉरी। वेडीयस का? माफी कशाला मागतेस? मी तुला कधीच माफ केलं। मी खरं सांगू, माझ्या मनात इतका वेळ राग नाही राहत। मला सांग काय काय करायचंय? हे नको 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 दादा, आईंनी शिक्षा मला एकटीला दिली, त्यांना कळलं ना त्या उगाच माझ्यावर चिडतील। असं काही होणार नाही, आम्ही तुला फक्त थोडं सपोर्ट करायला आणि एवढी हेल्प करायला आलोय। स्टार्ट विथ दिस। अरे दरवेळी होळीची तयारी आपण सगळे एकत्र करतो ना, आम्हाला विसरलात? सॉरी। मग बोलताय काय आता? चला कामाला लागा। चला चला। दादा अरे तुम्ही सगळे मला काहीतरी करू द्या ना। असू दे, हे येऊ असू दे। काय? मी तुला सगळी होळीची तयारी करायला सांगितली होती ना, मग बाकीच्यांना कामाला लावून तू बघत बसलीस? नाही 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 आई, मी एकटीच करत होते। हे सगळे आले आणि मला मदत करायला लागले। हवं तर तुम्ही वसुवहिनीला विचारा। खरंच वसुवहिनी, सांग ना, मी एकटीच करत होते ना काम। आई तुमची शपथ, मी खरं सांगतेय। अगं
देवा, वसुंधरांचं या घरातलं स्थान असंच कायम राहू दे. आम्हाला दोघांना प्रत्येक संकटाशी लढण्याची ताकद दे. होलिका माते, या घरातली सगळी भांडणं, तंटे, वाईट विचारांचं दहन कर. माझ्याकडून कुणाला कधी चुकीचं बोललं गेलं असेल, मी काही चुकीची वागली असेल, त्याबद्दल मला क्षमा कर. घरावर येणाऱ्या प्रत्येक संकटावर मात करण्याची मला शक्ती दे. माते, माझ्या हातून खूप चुका घडल्या. माझ्या सोन्यासारख्या सुनेवर, वसुंधरेवर मी कधीही विश्वास ठेवला नाही. माते, माझं उरलेलं सगळं आयुष्य वसुंधरेला दे. माते, ज्यांची ज्यांची मी मन दुखावली त्यांची तुझ्या साक्षीने माफी मागते. मी घरातल्या प्रत्येक व्यक्तीवर प्रेम करण्याची, चांगलं वागण्याची सुबुद्धी मला दे. माते, देवा, माझ्यातल्या सगळ्या वाईट गोष्टी या होळीमध्ये जळून जाऊ दे आणि सगळ्यांना समजून घेण्याची आणि प्रेम करण्याची बुद्धी मला दे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.